Hello everyone. Today in this lecture we discuss about the chapter number 12 electromagnetic induction. बानो हा फिजिक्स मधला चॅप्टर नंबर 12 आहे. बोर्ड सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू मी सांगतो. ओके, एनसीईआरटी मध्ये सुद्धा पार्ट 1 मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. ओके, सो एनसीईआरटी 12 चं जे बुक आहे त्याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. So as per NCERT, the electromagnetic induction is in 12 part 1, and as per board syllabi, state board syllabi, it is chapter number 12 in a physics. So what is the important thing in electromagnetic induction? Electromagnetic induction म्हणजे काय, ह्याची सुरुवात कुठून झाली? तर आज आपण याचा इंट्रोडक्शन पार्ट बघणार आहोत. ओके, हाऊ द जर्नी स्टार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे बाळांनो, इट इज बिकॉज ऑफ फॅराडे. इन 1831 फॅराडेज डिस्कवर्ड दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन थेरी. 1831 मध्ये बाळांनो फॅराडेने हे डिस्कवर केलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय असतं. त्यानं सिंपल मॅग्नेट घेतलं आणि मॅग्नेटच्या अक्रॉस एक सर्किट कनेक्ट केलं आणि ज्या सर्किटमध्ये कॉईल होती आणि ज्यावेळी त्या बार मॅग्नेटची मुवमेंट त्यानं त्या कॉइलच्या अक्रॉस केली त्यावेळी त्या कॉइल मध्ये करंट इंड्यूस व्हायला स्टार्ट झालं. सो देर इज अ जनरेशन ऑफ करंट बिकॉज ऑफ दॅट बार मॅग्नेट. सो ऑब्वियसली देर इज अ जनरेशन ऑफ करंट बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दॅट बार मॅग्नेट, किंवा आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. त्या मॅग्नेटिक फ्लक्समुळं त्या सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला. बघा भावनो, सर्किट ज्या सर्किटला बॅटरी कनेक्टेड नव्हती, फक्त त्या सर्किटमध्ये कॉईल आणि गॅल्व्हॅनोमीटर त्यानं कनेक्ट केलं. ओके, आणि एका साईडला त्यानं बार मॅग्नेट घेतला आणि बार मॅग्नेटची मुवमेंट केली फक्त त्यानं अक्रॉस दिस कॉईल. ओके, आणि त्या मुवमेंटनुसार त्या कॉईलमध्ये त्या सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला अँड इट इज डिफ्लेक्टेड इन ए गॅल्व्हॅनोमीटर. आणि ते डिफ्लेक्शन जे आहे ते गॅल्व्हॅनोमीटर मध्ये ऑब्झर्व झालं. पुन्हा जी बार मॅग्नेटची पोझिशन होती ती पण महत्वाची होती. म्हणजे जर बार मॅग्नेट टुवर्ड्स दी कॉईल असेल तर करंट डायरेक्शन्स वेगळ्या होत्या आणि अवे फ्रॉम दी कॉईल असेल तर करंट डायरेक्शन्स वेगळ्या होत्या. हे सगळे फॅराडेने एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यावर त्याने 2 लॉ लिहिले, फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. ओके, हे लॉ सुद्धा आपण त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा आपण फॅराडेज लॉ बघणार, त्यानंतर लेन्झ लॉ आहे. ओके, त्यानंतर सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय, हे सगळे कन्सेप्ट आपण, आणि त्यानंतर ऍट द एंड वी कॅन डिस्कस अबाउट द ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मर. ओके, सो हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा टॉपिक आहे तर त्यामध्ये हे पॉइंट्स येतात, मेजरली फॅराडेज लॉ. ओके, त्यानंतर लेन्झ लॉ आहे, त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स बघायचं आहे, आणि ऍट द एंड वी डिस्कस अबाउट द ट्रान्सफॉर्मर. सो ऑब्वियसली देर आर सम न्यूमरिकल्स. We discuss this numericals also, which already asked in JEE and NEET exam and as well as CET exam. आपण न्यूमरिकल्स पण बघणार आहोत बाळांनो, जे JEE, NEET आणि CET एक्झामला विचारले जातात. ओके, सो टुडे we discuss about the introduction of the electromagnetic induction. So the first definition, what is mean by electromagnetic induction? So look at there is a electromagnetic word. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच काय, तर ऑब्विसली देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड, त्या दोघांचं कॉम्बिनेशन. आणि हे कॉम्बिनेशन कुणी फाइंड आउट केलं म्हणून मी सांगितलं, इन 1831 फॅराडेने हे इंट्रोड्यूस केलं. फॅराडेज डिस्कवर दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इन शॉर्ट वी कॅन से EMI. त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, EMI म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय बाळांनो, तर कॅपिटल EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड ऍज वेल एज द मॅग्नेटिक फील्ड. तर बघा, ज्यावेळी फॅराडेने इन 1831 हे डिस्कवर केलं त्यावेळी मी सांगितलं की त्याने 2-3 एक्सपेरिमेंट करून बघितले. ओके, सो देर आर 2 and 3 एक्सपेरिमेंट्स to
राईट दिस लॉज, जे त्याने लॉ लिहिले बानो, ते लॉ लिहिण्यासाठी त्याने 2-3 एक्सपेरिमेंट्स केले आणि त्या 2 एक्सपेरिमेंटचा यूज करून त्याने हे डिस्कवर केलं की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ व्हॉट, दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? दी phenomena of generating the current because of the magnetic field is called electromagnetic induction. काय म्हटलं मी बघा डेफिनेशन मध्ये, डेफिनेशन आपण कशी लिहितो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची? दी phenomenon of generating, the phenomenon of generating electric current, okay, electric current, or we can say EMF, electromotive force, EMF सुद्धा म्हणतो, by magnetic field is called electromagnetic induction. सिंपली आपण डेफिनेशन याची अशी लिहितो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो व्हॉट एव्हर दी करंट विल बी जनरेटेड और EMF विल बी जनरेटेड इन दी सर्किट, जे काय सर्किट होतं इलेक्ट्रिक सर्किट, त्या सर्किट मध्ये जो करंट जनरेट झाला इट इज बिकॉज ऑफ व्हॉट, दी मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या फेनॉमिनॉनला काय नाव दिलं फॅराडेने? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं नाव दिलं. बिकॉज देर इज ए मॅग्नेटिक फील्ड as well as electric current, and that's why the combination is called as what? Electromagnetic induction. ओके, आणि म्हणूनच त्याने डेफिनेशन अशी लिहिली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय? द फेनॉमिना ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिक करंट और EMF बाय मॅग्नेटिक फील्ड. सो ऍक्च्युअली देयर इज अ मॅग्नेटिक फ्लक्स, रिमेंबर दॅट. ओके, आता आपण काही मॅग्नेटिक फ्लक्स बद्दल पहिल्यांदा बोलणार आहोत. मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय? तर मॅग्नेटिक फ्लक्स, त्याच्यामुळं काय झालं, त्याच्यामध्ये करंट जनरेट झाला त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे, त्या बार मॅग्नेट मुळे त्यामध्ये करंट जनरेट झाला, आणि त्या करंट जो जनरेट झाला त्या पूर्ण फेनॉमिनाला त्यानं काय नाव दिलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं नाव दिलं. त्यासाठी त्यानं 2 लॉ लिहिले, ते आपण बघणारच आहोत पुढे जाऊन. ओके, सो त्याच्या आधी आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय हे पहिल्यांदा डिस्कस करायचं आहे. बिकॉज दिस मॅग्नेटिक फ्लक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, हे मॅग्नेटिक फ्लक्स भावना आपण कुठे डिस्कस केलंय? तर जो आपला 11चा मॅग्नेटिझम टॉपिक आहे भावना, 11चा जो आपला मॅग्नेटिझमचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय डिस्कस केलेला आहे. ओके, फक्त आपण इथं त्याची रिव्हिजन घेणार आहोत. ओके, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स, अँड देन वी विल डिस्कस अबाउट दी फॅराडेज लॉ. त्यानंतर आपण भावना फॅराडेज लॉ बघणार आहोत. पण आता एवढं लक्षात ठेवा की डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, द फेनॉमिना ऑफ जनरेटिंग द करंट और EMF बाय मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यालाच आपण भावना काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. हे लक्षात घ्या, ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. CNT पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्याच वेळी MCQ मध्ये विचारतात. ओके, करंट जो जनरेट होतो बिकॉज ऑफ व्हॉट? मॅग्नेटिक फील्ड. सिंपल कसं लक्षात ठेवायचं? दी जनरेटिंग दी करंट. मग पुन्हा डेफिनेशन आपण वाईडली लिहू शकतो, म्हणजे मोठी. त्याच्यामध्ये सर्किट, कंडक्टिंग सर्किट असतं ज्यामध्ये कॉईल असते आणि त्यामध्ये करंट इंड्यूस होतो, आणि तो करंट इंड्यूस झाल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट करतं. ओके, आणि त्याच्या अक्रॉस आपण बार मॅग्नेट काय करतो? मूव्ह करतो. बार मॅग्नेट जर स्टेशनरी पोझिशनला असेल तर त्याच्यामध्ये करंट जनरेट होत नाही. या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण फॅराडेज लॉ मध्ये बघणार आहोत. फॅराडेज एक्सपेरिमेंट मध्ये त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. पण आता लक्षात घ्या, डेफिनेशन जी आहे ती सिंपली कशी लक्षात ठेवायची? दी जनरेटिंग ऑफ इलेक्ट्रिक करंट और EMF बाय मॅग्नेटिक फील्ड, इट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सिंपल मध्ये लक्षात ठेवायचं. ओके, जनरेटिंग ऑफ इलेक्ट्रिक करंट or we can say EMF because of or by the magnetic field, it is called electromagnetic induction as per Faraday. Okay, हे फॅराडेने इन्व्हेंट केलं होतं, डिस्कवर केलं होतं कधी? 1831 मध्ये. ओके, नाव we first discuss about the magnetic flux. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय भावना आपण पहिल्यांदा डिस्कस करूया, कारण ते आपल्याला पुढे लागणार आहे. इंट्रोडक्शन मध्ये आपण स्टार्टिंगला व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स हे डिस्कस करूया.
आफ्टर डिस्कशन ऑफ डेफिनेशन वी डिस्कस अबाउट द मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते आपण फाय ने इंडिकेट करतो. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ फाय. ओके, आणि बिकॉज ऑफ दिस इज फ्लक्स, हा फ्लक्सचा सिम्बॉल आहे आणि मॅग्नेटिक फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड आहे, म्हणून आपण इथं कॅपिटल बी लिहितो, हे लक्षात घ्या. ओके, सो दिस इज फाय बी, बी फॉर मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि हा मॅग्नेटिक फील्डचा फ्लक्स आहे म्हणून ह्याचं नाव काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे. ओके, आणि हे कशाने डिनोट केलं जातं, फाय आणि कॅपिटल बी ने डिनोट केलं जातं. कारण फ्लक्स मध्ये बाळांनो दोन टाइप्स असतात जे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघितलं, इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, सो देयर इज अ इलेक्ट्रिक फ्लक्स ऍज वेल ऍज मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, सो जो मॅग्नेटमुळे जनरेट होतो त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जो आपण फ्लक्स बघितला तो इलेक्ट्रिक फ्लक्स, तिथं आपण फाय आणि कॅपिटल ई लिहितो. आणि हे डिस्टिंग्विश, कन्फ्युज होऊ नये म्हणून आपण इथं कॅपिटल बी लिहितो, कारण याच्यावरून आपल्याला अंडरस्टँड होतं की हा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, बी फॉर मॅग्नेटिक फील्ड, आणि हा जो फाय आहे, फाय इज सिम्बॉल ऑफ व्हॉट, फ्लक्स. ओके, सो हा काय आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स आहे. जर इथं कॅपिटल ई असतं तर आपण काय कन्सिडर केलं असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स. हे डिस्टिंग्विश करणं, बऱ्याच बुक मध्ये फक्त फाय हा सिम्बॉल असतो. ओके, पण आपण डिस्टिंग्विश करता यावं इझिली म्हणून इथं कॅपिटल बी पुटअप केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. ओके, नाउ नेक्स्ट, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. लुक इट हियर. पहिल्यांदा आपण मॅग्नेटिक फ्लक्स कसा फाइंड आउट करतात हे बघूया. यू कॅन टेक देअर एनी सरफेस. ओके, आपण कुठलाही सरफेस घेऊ शकतो रॅन्डमली, एनी रिजिड बॉडी वी कॅन कन्सिडर देअर. आता ही बॉडी मी कन्सिडर केली आहे, हा एक सरफेस आहे, सो दिस इज कॉल्ड अ सरफेस. जो मी बोर्डवर ड्रॉ केलाय बाळांनो हा एक सरफेस आहे. ओके, आता ह्याच्या अक्रॉस जर मॅग्नेट असेल तर ऑब्व्हियसली देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पण आपण मॅग्नेटिझम मध्ये बघितलं, बार मॅग्नेटच्या अक्रॉस ज्या लाईन्स, इमॅजिनरी लाईन्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतो. ओके, बार मॅग्नेट कसा असतो, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, बरोबर आहे ना, देयर इज अ नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, हे आपण बघितलंय. आणि ह्याच्या अक्रॉस ज्या लाईन्स, इमॅजिनरी लाईन्स आपण घेतो त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतो, बरोबर ना, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतो. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आणि ज्या हा जो सरफेस आहे त्याच्यातून जर आपण ह्या लाईन्स पास केल्या, लुक हियर, व्हेन वी आर पासिंग दिस मॅग्नेटिक फील्ड, इथून मी या सरफेस मधून काय केल्या, त्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स पास केल्या. आता बघा मॅग्नेटिक फ्लक्स कसा कॅल्क्युलेट करतात. मॅग्नेटिक फ्लक्स कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, आपण या सरफेसवरचा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करतो. वी कॅन कन्सिडर हिअर द एलिमेंट ऑन दिस स्मॉल सरफेस. ओके, हा जो टोटल सरफेस आहे त्याच्यामधला एक छोटासा एलिमेंट आपण इथं कन्सिडर करतो. आता फॉर एक्झाम्पल त्याच्यातला छोटासा एलिमेंट मी हा कन्सिडर केला, लुक हिअर. हा जो मी रेक्टँगल ड्रॉ केलाय हा मी एक स्मॉल एलिमेंट, कुठेही कन्सिडर करा, इथे कन्सिडर करा, इथे कन्सिडर करा, इथे कन्सिडर, कुठेही करा, हा एक मी स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला या सरफेसवरचा, याला मी नाव दिलं डीएस. ओके, डीएस, एस फॉर सरफेस. ओके, कॅपिटल एस फॉर सरफेस, अँड दिस बी फॉर व्हॉट, द मॅग्नेटिक फील्ड. बी फॉर व्हॉट, द मॅग्नेटिक फील्ड. आता हा जो सरफेस आहे बा, त्या सरफेसचा जो वेक्टर असतो ते पण आपण बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. या सरफेसचा जो वेक्टर असतो इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द सरफेस. हे लक्षात ठेवा, सरफेस वेक्टर जो असतो तो नेहमी काय असतो बाळांनो, परपेंडिक्युलर असतो त्या सरफेसशी. ओके, सो हा सरफेस वेक्टर ड्रॉ केला. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर ही बुक आहे. ओके, ही बुक आहे आणि या बुकचा सरफेस हा आहे. तर हा जो सरफेस आहे त्या सरफेसला हा सरफेस वेक्टर जो आहे तो काय असतो, परपेंडिक्युलर असतो. सो इट इज इन लाईन विथ व्हॉट, दिस प्लेन सरफेस. प्लेन सरफेसला सरफेस वेक्टर काय असतो, नेहमी परपेंडिक्युलर असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे जर हा मी चॉक घेतला तर दिस इज द चॉक, तर हा जो वेक्टर आहे दिस इज फॉर दिस सरफेस वेक्टर. ओके, हा जो आहे तो सरफेस वेक्टर आहे. आणि मी जी इथं मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ केले बाळांनो, दिस इज मॅग्नेटिक फील्ड. ओके, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे इट इज क्लोजर टू दिस सरफेस. ओके, या सरफेसला लागून ती चाललेली आहे, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये, एक्स डायरेक्शन मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल हा सरफेस एक्स डायरेक्शन मध्ये मी प्लेन सरफेस ठेवलाय, तर ह्या एक्स डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आणि वाय डायरेक्शन मध्ये काय बाळांनो, तर सरफेस वेक्टर आहे. हे लक्षात येतंय. तो इथं 2D इमॅजिनेशन करा, हा म्हणजे ही म्हणजे वाय डायरेक्शन आहे आणि ह्या प्लेन सरफेसला तो काय आहे, परपेंडिक्युलर आहे सरफेस वेक्टर. आणि त्यानंतर
ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे दिस इज इन लाईन विथ व्हॉट दिस सरफेस. इट इज इन एक्स ऍक्सिस. ती कुठल्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. समजलं? तर दिस वेक्टर वी कॅन कन्सिडर इज म्हणजे असं काही कंपल्सरी नाहीये की तो नेहमी सरफेस वेक्टर हा कंपल्सरी परपेंडिक्युलर असतो, पण मॅग्नेटिक फील्ड कशी असू शकते ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत कंडिशन्स मध्ये. आता मी ह्या डायरेक्शन मध्ये पास केली आहे, ती इन लाईन विथ सरफेस वेक्टर पण असेल, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये अपवर्ड डायरेक्शनला पण असू शकते, डाऊनवर्ड डायरेक्शनला पण असू शकते. ओके, म्हणूनच ह्या दोन्ही अँगल मधला किंवा ह्या दोन्ही वेक्टर मधला जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो? थीटा. सो दिस थीटा इज बिटवीन दी सरफेस वेक्टर अँड दी मॅग्नेटिक फील्ड. Theta is angle between, we can say, the surface vector and the magnetic field. बाळांनो, जो इथं अँगल क्रिएट होतो बिटवीन दी सरफेस वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड, तो अँगल आपण काय कन्सिडर करतो? थीटा म्हणून कन्सिडर करतो. आणि हा थीटा बाळांनो डिफरंट असू शकतो. ओके, तो 90 डिग्रीज असेल असं नाही. ओके, थीटा इज नॉट ऑलवेज 90 डिग्री, तो डिफरंट असू शकतो. पण सरफेस वेक्टर मी म्हटलं सरफेसला काय असतो? नेहमी परपेंडिक्युलर असतो. एवढं लक्षात ठेवा. ओके, मॅग्नेटिक फील्ड कशी असू शकते आणि त्यानुसार हा थीटा काय होतो बाळांनो? चेंज होतो. ओके, यस, थीटा इज नॉट कॉन्स्टंट. थीटा विल बी चेंज ऍज पर दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, थीटा काय होतो बाळांनो? चेंज होतो ऍज पर दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी मॅक्सिमम थीटा किंवा मॅक्सिमम फ्लक्स कधी असतो आणि मिनिमम फ्लक्स कधी असतो त्या कंडिशन्स पण आपण डिस्कस करणार आहोत, ज्या जेई आणि नीट साठी लागतात. ओके, आता फक्त लक्षात घ्या, हा जो प्लेन सरफेस आहे, जसं मी सांगितलं की हा प्लेन सरफेस आहे आणि ह्या प्लेन सरफेसला नेहमी सरफेस वेक्टर काय असतो? परपेंडिक्युलर असतो. हे फक्त लक्षात ठेवा. इट इज फिक्स. ओके, आता हा जो अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे तर तो पॉझिटिव्ह आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर तो निगेटिव्ह असतो. हे पण लक्षात घ्या. अपवर्ड डायरेक्शनला पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डायरेक्शनला निगेटिव्ह, पण आपण नेहमी अपवर्ड डायरेक्शनचा सरफेस वेक्टर कन्सिडर करतो. ओके, आता हा जो सरफेस वेक्टर आहे हा फक्त या स्मॉल सरफेस साठी डीएस साठी आपण कन्सिडर केला. होल सरफेस जो आहे दॅट इज कॉल्ड एस. ओके, होल सरफेस जो आहे त्याला आपण काय म्हटलं बाळांनो? एस म्हटलं. आणि या होल सरफेस वरचा एक स्मॉल एलिमेंट आपण इथं कन्सिडर केलाय, त्याला आपण म्हटलं डीएस. ओके, हा जो होल सरफेस वरचा स्मॉल एलिमेंट कन्सिडर केलाय हा आपण कन्सिडर केलाय डीएस. म्हणजे त्याचा वेक्टर काय असणार आहे? डीएस वेक्टर. ओके, ह्याचा या स्मॉल एलिमेंटचा जो वेक्टर असणार आहे तो काय असणार आहे? डीएस वेक्टर. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ह्याचा जो वेक्टर आहे तो काय आहे? बी वेक्टर. ओके, मॅग्नेटिक फील्ड आपण कशाने इंडिकेट करतो? तर कॅपिटल बी ने इंडिकेट करतो. आणि त्याचा जो वेक्टर आहे बाळांनो तो काय आपण कन्सिडर केला इथं? बी वेक्टर असं कन्सिडर केलं. आता बघा, ह्याच्या थ्रू आपण काय कॅल्क्युलेट करतो बाळांनो? तर मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट करतो. तर आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय? जेवढ्या ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉस होत आहेत या स्मॉल सरफेस वरून, लक्ष द्या, जेवढ्या या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉस होत आहेत या स्मॉल सरफेस वरून, आणि त्या स्मॉल सरफेस वरून जेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉस झालेत त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला आपण काय म्हणतो? फ्लक्स म्हणतो. त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला आपण काय म्हणतो बाळांनो? फ्लक्स म्हणतो. सो क्रॉसिंग ऑफ दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स थ्रू दॅट सरफेस इट इज कॉल्ड अ फ्लक्स. दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. जर त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन असतील तर त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. जर त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतील तर त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. हे लक्षात घ्या. जर त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील देन वी कॅन कॉल इट magnetic flux, and if there is a electric field lines then we can call it electric flux, जे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघतोय. ओके, हा सगळा पार्ट कशामध्ये आहे? इलेक्ट्रिक फ्लक्सचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सेम तिथं पण सरफेस वेक्टर असतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, इथं फक्त आपण बीच्या जागी ई घेतो, कॅपिटल ई. ओके, ते आपण नंतर डिस्कस करूया इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. पण आता लक्षात घ्या की त्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत जेवढ्या यातून पास होतात, पासिंग फ्रॉम दिस सरफेस, दॅट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड व्हॉट? मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, ह्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतो. इज इट क्लिअर? आता ह्याचं इक्वेशन कसं लिहिलं जातं बघा. ह्याचं जे इक्वेशन असतं फ्लक्स, आता फ्लक्स म्हणजे काय? इन इक्वेशन फॉर्म. लुक इट हिअर. सो दिस, आता या स्मॉल सरफेसचा जो फ्लक्स असणार आहे तो ऑब्विसली डी फाय बी असेल. स्मॉल सरफेस, हा जो मी स्मॉल सरफेस कन्सिडर केलाय बाळांनो, या स्मॉल सरफेसचा जो फ्लक्स आहे तो काय आहे? डी फाय बी आहे असं आपण कन्सिडर करूया. इज इक्वल्स टू काय असणार आहे? तर हा स्मॉल सरफेसचा जो वेक्टर आहे डीएस वेक्टर इंटू काय असतं? डॉट प्रोडक्ट असतो या दोघांमध्ये
बी वेक्टर डॉट ds वेक्टर. आता बी वेक्टर म्हणजेच काय बाळांनो, तर वी नो दॅट बी वेक्टर मीन्स व्हॉट, दी magnetic field lines, or we can say magnetic field, and ds for what, the small surface, जो आपण हा स्मॉल सरफेस कन्सिडर केलाय त्याचा जो वेक्टर आहे त्याला आपण काय म्हणलं, ds वेक्टर. ओके, हेच इक्वेशन जर आपण डॉट प्रोडक्ट म्हणजे इन स्केलर फॉर्म जर लिहायचं झालं तर आपण कसं लिहितो इन स्केलर फॉर्म, लुक हियर, इट इज बी डॉट ds इनटू काय लिहितो इथं आपण, कॉस थिटा. स्केलर फॉर्म मध्ये लिहिताना त्याला आपण काय लिहितो, हा वेक्टर फॉर्म मधलं इक्वेशन आहे. स्केलर फॉर्म मध्ये लिहिताना बी इंटू ds कॉस थिटा. ओके, असं आपण इक्वेशन लिहितो स्केलर फॉर्म मध्ये. हे आपण मॅथमॅटिकल मेजरमेंट्स, मॅथमॅटिकल ज्या टर्म्स होत्या वेक्टर जो आपण बघितला त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. ओके, हा डॉट प्रोडक्ट कॅन्सल करण्यासाठी आपण तिथं काय घेतो, कॉस थिटा घेतो. सो बी इंटू ds कॉस थिटा इट इज इक्वल टू व्हॉट, डी फाय बी. म्हणजेच काय, स्मॉल जो हा सरफेस आहे त्याच्या अक्रॉसचा जो फ्लक्स आहे तो एवढा आहे. ओके, त्याच्या अक्रॉसचा जो फ्लक्स आहे तो काय एवढा आहे. आणि हा थिटा म्हणजेच काय बाळांनो, थिटा मीन्स व्हॉट, दी अँगल बिटवीन दिस स्मॉल सरफेस वेक्टर अँड दी मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आणि स्मॉल सरफेसचा जो वेक्टर आहे त्याच्यातला अँगल म्हणजेच काय बाळांनो, थिटा. तो 90 असू शकतो, तो 20 असू शकतो. इट डिपेंड्स ऑन व्हॉट, दॅट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डायरेक्शन. त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्याच्यावर हा थिटा डिपेंड असतो. तो इन लाईन पण असू शकतो. जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जर अशा असतील परपेंडिक्युलर टू दॅट सरफेस, म्हणजे इन लाईन विथ दॅट सरफेस असतील, ओके, तर ऑब्विसली जो थिटा असणार आहे तो 0 असणार आहे. ओके, जो थिटा असणार आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यावेळी फ्लक्स डिफरंट असणार आहे, हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्याचे अँगल चेंज करू शकतो. अँगल कधी चेंज होतात, अँगल ज्यावेळी चेंज होतील ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या डायरेक्शन्स काय होतील, चेंज होतील. ओके, सो ऑलवेज रिमेंबर दॅट this angle theta is depends on what, the field lines. ज्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स आहेत त्याच्यावर काय आहे, हा अँगल डिपेंड आहे. सो दिस इज कॉल्ड अ फ्लक्स. आता हा स्मॉल सरफेस साठी झाला. जर मला टोटल सरफेस साठी फ्लक्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय घेणार याचं इंटिग्रेशन घेतो मी. लक्षात घ्या, याचं मी काय घेतोय, इंटिग्रेशन फॉर कॅल्क्युलेटिंग दी टोटल सरफेस फ्लक्स. हा जो टोटल सरफेस आहे याचा जर मला फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा असेल, आता मी फक्त स्मॉल सरफेस साठी घेतलं. सो दिस फ्लक्स इज फॉर व्हॉट, दिस स्मॉल सरफेस. इफ वी वॉन्ट द टोटल सरफेस फ्लक्स, so we can take their integration, and that's why we are getting final equation phi b is equals to b vector integration of b vector dot ds vector. ओके, आणि जर आपण वेक्टर फॉर्म, स्केलर फॉर्म मध्ये ही क्वांटिटी लिहिली तर आपल्याला काय मिळतं, the total flux of that surface is equals to integration of b vector into ds vector. सॉरी, स्केलर फॉर्म मध्ये लिहायचे आपल्याला cos theta, b into ds cos theta. ओके, जर आपण स्केलर फॉर्म मध्ये लिहिली क्वांटिटी तर फ्लक्स, टोटल सरफेस ऑफ फ्लक्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, b इंटिग्रेशन ऑफ b मॅग्नेटिक फील्ड इंटू ds, म्हणजे टोटल जो सरफेस आहे त्यातले सगळे स्मॉल एलिमेंट्स आपण काय केले, इंटिग्रेट केले. ओके, इंटिग्रेट केले म्हणजेच काय, एकत्र केले. हे सगळे स्मॉल सरफेस जे आपण इथं कन्सिडर, हा एक सरफेस कन्सिडर केला, इथे एक स्मॉल सरफेस कन्सिडर, इथे एक स्मॉल सरफेस कन्सिडर केला. तो असे जे स्मॉल सरफेस आहेत ते सगळे इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, अ टोटल सरफेस वी आर गेटिंग द्या. ओके, वी आर गेटिंग द टोटल सरफेस. सो दॅट्स व्हाय वी कॅन टेक देअर इंटिग्रेशन. ओके, आणि ज्यावेळी आपण इंटिग्रेशन घेतो बाळांनो याचं, त्यावेळी आपल्याला फायनली जे इक्वेशन मिळतं, सो दॅट इज b into s into cos theta. So this is final equation in scalar form. हे स्केलर क्वांटिटी, स्केलर फॉर्म मधलं हे काय आहे, फायनल इक्वेशन आहे. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स साठीचं स्केलर फॉर्म मधलं हे फायनल इक्वेशन आहे. b into s, s for surface, b for magnetic field, and cos theta. Theta means what, the angle between that surface vector and the magnetic field, that is the angle theta, and this phi b is nothing but what, magnetic flux. So magnetic flux is equals to what, the magnetic field into the surface vector into the cos theta. Is it clear to all of you? So this is the final equation is in scalar form. हे स्केलर फॉर्म मधलं मॅग्नेटिक फ्लक्स साठीचं फायनल इक्वेशन आहे. हे इक्वेशन लक्षात ठेवा बाळांनो, कारण ह्या इक्वेशनवर आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये.
So this equation is very very important for numerical point of view. ओके, ज्यावेळी आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार भावांनो त्यासाठी हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. ना वी डिस्कस अबाउट दी युनिट्स ऑफ द फ्लक्स. ओके, बऱ्याच वेळी सीईटी लेवलला भावांनो युनिट विचारतात. व्हॉट इज द युनिट ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय आहे सांगा पटकन. जे आपण ऑलरेडी बघितले भावांनो 11 मध्ये मॅग्नेटिझम मध्ये. ओके, मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय भावांनो पटकन सांगा. व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. युनिट माहिती आहे का मॅग्नेटिक फ्लक्सचं. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय सांगा. व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, व्हेरी गुड. मग मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय असेल. तर मॅग्नेटिक फ्लक्सचं जे भावांनो एसआय युनिट आहे बघा इथे मी लिहितो. एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स टेस्ला मीटर स्क्वेअर. ओके, म्हणजेच आपण इन शॉर्ट लिहितो ते टी एम स्क्वेअर. ओके, कॅपिटल टी एम स्क्वेअर. ओके, टेस्ला मीटर स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ व्हॉट मॅग्नेटिक फ्लक्स. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट विचारतोय मी, मॅग्नेटिक फील्डचं नाही. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय असतं. टेस्ला मीटर स्क्वेअर. ओके, टेस्ला मीटर स्क्वेअर और सिम्पली वी कॅन से वेबर. ओके, आणखी एक युनिट आहे वेबर आपण म्हणतो त्याला. WB, कॅपिटल W ड्रॉ करतो, राईट करतो आणि स्मॉल b. ओके, WB वेबर. ओके, सो दीज आर दी टू SI युनिट्स ऑफ व्हॉट दी मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, आता सीजीएस युनिट काय असेल याचं. सीजीएस युनिट बऱ्याच वेळी विचारतात भावनो सीईटी लेवलला. व्हॉट इज द सीजीएस युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स सीजीएस युनिट काय आहे. सीजीएस याचा युनिट बघितला. आता इथं मी सीजीएस युनिट लिहितो. सीजीएस युनिट काय असेल तर याचं जे सीजीएस युनिट आहे भावनो दॅट इज मॅक्सवेल. ओके, एमएक्स. हे लक्षात घ्या. मॅक्सवेल काय आहे सीजीएस युनिट. मॅक्सवेल. सीजीएस युनिट ऑफ magnetic flux is Maxwell. इन शॉर्ट आपण mx लिहितो. ओके, इन शॉर्ट आपण काय लिहितो भावनो mx लिहितो. हे लक्षात घ्या. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅक्सवेल इज इट्स एसआय युनिट. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला जी लागते पुढे प्रॉब्लेम साठी ती पण लक्षात घ्या. 1 वेबर इज इक्वल टू काय असतं 10⁸ मॅक्सवेल असतं. ओके, हे एक लक्षात ठेवा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग साठी लागतं. 1 वेबर इज इक्वल टू व्हॉट 10⁸ मॅक्सवेल. 1 वेबर इज इक्वल टू व्हॉट 10⁸ मॅक्सवेल. रिमेंबर दिस थिंग. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू. दिस इज सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. जे मी सांगितलं युनिट्स हे सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं. आता याचे डायमेन्शन्स काय असतील. डायमेन्शन्स काय असतील बघा. The dimensions are याचे जे डायमेन्शन्स आहेत भावांनो ते m. इथं डायमेन्शन्स लिहितो. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी डायमेन्शन्स लिहितो. मला रफ करायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. डन. ओके, इरेज करू मी. ही साइड झाली. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मी सांगितलं. ओके, त्यानंतर हे जे युनिट मी सांगतोय हे लक्षात ठेवा सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, एसआय युनिट काय असतं मॅग्नेटिक फ्लक्स तर टेस्ला मीटर स्क्वेअर असतं. टी एम स्क्वेअर लिहितो शॉर्ट मध्ये. त्यानंतर वेबर. ओके, आणखी एक युनिट आहे वेबर आपण म्हणतो. मॅग्नेटिक फ्लक्स साठी सांगतोय मी. ओके, वेबर पर मीटर हे कोणाचं युनिट आहे मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे. ओके, त्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. ओके, सो वेबर इज फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. त्यानंतर सीजीएस युनिट जे आहे ते मॅक्सवेल आहे. ओके, ते शॉर्ट मध्ये आपण mx देतो. व्हेरी गुड. डायमेन्शन्स मला पाठवलेत कोणी तर. व्हेरी नाईस. ओके, m⁻1. व्हेरी गुड बेटा. l⁻2 t⁻−2. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो त्याचे डायमेन्शन्स मला पाठवलेत आणि a⁻−1. ओके, a⁻−1 m⁻1. व्हेरी गुड. m⁻1 l⁻2 t⁻−2 आणि a⁻−1. So these are the dimensions of the magnetic flux. हे पण सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. डायमेन्शन सीईटी ला विचारतात. हे सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचं आहे. हे पण लक्षात ठेवा. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू. मॅग्नेटिक फ्लक्स कळालं.
आता याच्या कंडिशन्स बघूया आपण. व्हॉट इज द कंडिशन? जसं मी सांगितलं, जर आपण अँगल चेंज केला, कोणाचा अँगल? जो मॅग्नेटिक फील्ड आणि सरफेस वेक्टर मधला जो अँगल आहे तो जर आपण चेंज केला तर तिथला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. ओके, त्यासाठी आपण मेजर 3 कंडिशन्स घेतो ज्या जेई आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे आहेत बाळांनो. सो लुक एट दॅट कंडिशन. फर्स्ट कंडिशन, व्हेन थिटा इज इक्वल टू 0. बघा मी काय म्हणतोय बघा, थिटा ज्यावेळी आपण कन्सिडर केला 0 म्हणून. आता जर थिटा 0 असेल तर मला सांगा, थिटा 0 आहे म्हणजे सरफेस वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड जी लाईन्स आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, यांच्या डायरेक्शन्स काय असतील व्हेन थिटा इज 0? थिटा जर 0 असेल तर व्हेरी गुड ऑल ऑफ यू, दी डायरेक्शन्स आर सेम. ओके, डायरेक्शन्स काय असणार बाळांनो? सेम असणार आहेत. आता जसा मी सरफेस वेक्टर ड्रॉ केला होता इथं, म्हणजे सरफेस ड्रॉ केला होता, कुठलाही सरफेस कन्सिडर करा, रेक्टँगल करा, सर्क्युलर करा. आता मी सर्क्युलर सरफेस ड्रॉ केला इथं, याचा सरफेस वेक्टर जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला आहे. सो दिस इज डीएस. ओके, ह्याचा सरफेस वेक्टर अपवर्ड डायरेक्शनला आहे. सो सिमिलरली इथून ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत आहेत त्या पण अपवर्ड डायरेक्शन्स मध्ये आहेत. तो ह्या ज्या मी इथं ड्रॉ केलेल्या आहेत त्या काय आहेत? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. तो ह्या पण काय आहेत? अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत. सो ऍट दॅट टाइम थिटा इज इक्वल टू व्हॉट? 0 डिग्री. व्हॉट इज थिटा? द अँगल बिटवीन व्हॉट? द सरफेस वेक्टर अँड द मॅग्नेटिक फील्ड लाईन. द डायरेक्शन्स आर सेम. एक्झॅक्टली दोघांच्या डायरेक्शन सेम आहेत. मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या डायरेक्शन्स आणि सरफेस वेक्टरची डायरेक्शन पण काय आहे? सेम आहे. जर असं असेल तर थिटा काय असेल? 0 असेल. ओके, अँगल काय असणार आहे त्या दोघांमधला? 0 असणार आहे. आणि जर अँगल 0 असेल, व्हॉट इज द फ्लक्स देअर? टेल मी फास्ट. जर अँगल 0 असेल तर बाळांनो फ्लक्स काय असणार आहे? बी इंटू एस करतो आपण, इंटू काय करतो? कॉस थिटा. आता इथं अँगल 0 आहे बघा, कॉस 0. व्हॉट शुड बी व्हॅल्यू ऑफ कॉस 0? थिटा आपल्याला काय घ्यायचं आहे? 0 डिग्री घ्यायचं आहे. आणि कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते? 1. सो बी एस इज 1. सो लुक हियर, ज्यावेळी बी magnetic flux is equals to BS असतं. So this is the maximum value of that flux. What I said, this is the maximum value of that flux. So whenever, remember that, whenever the direction of the surface and the direction of the magnetic field both are same, the magnetic flux is maximum. What I said, the direction of the surface and the direction of the magnetic field, when both are the same, then the फ्लक्स इज मॅक्सिमम. ज्यावेळी फ्लक्स बाळांनो काय असतो? मॅक्सिमम असतो. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. ओके, सो फ्लक्स इज मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजेच काय? इट इज बी इंटू एस. म्हणजे जी काय मॅग्नेटिक फील्ड असेल इंटू आपण काय घेतो? फक्त सरफेसची व्हॅल्यू. त्या सरफेसची व्हॅल्यू जी काय असेल इंटू बी, म्हणजेच काय? ती व्हॅल्यू काय येणार आहे? मॅक्सिमम येणार आहे. आता नेक्स्ट बघा, थिटा 90 डिग्री असेल. नेक्स्ट कंडिशन, आपण एक्स्ट्रीम कंडिशन्स घेतोय बाळांनो, सगळ्या कंडिशन्स नाही घेणार इथं, एक्स्ट्रीम कंडिशन्स घेतोय आपण. थिटा जर 90 डिग्री असेल, सो व्हॉट शुड बी दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अँड सरफेस वेक्टर डायरेक्शन? ऑब्विसली सरफेस वेक्टर डायरेक्शनची जी डायरेक्शन आहे ती अपवर्डच असेल. ओके, हा सरफेस वेक्टर तर सेमच असेल. त्यानंतर ज्या मॅग्नेटिक फील्ड, थिटा किती आहे? 90 डिग्री आहे. परपेंडिक्युलर, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर म्हणजे इन प्लेन विथ दॅट सरफेस. सरफेसला लागून काय होणार आहे? त्या डायरेक्शन्स काय होणार आहेत? फ्लो होणार. त्या सरफेसला लागून काय होतील? त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होतील? फ्लो होतील. आणि सरफेस वेक्टर कुठं आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. तर बघा इथं जो अँगल आहे तो काय झाला आता? 90 डिग्री. आता मला सांगा, जर 90 डिग्री अँगल असेल, व्हॉट शुड बी दी कॉस 90? व्हॉट शुड बी दी कॉस 90? व्हेरी गुड, 0. कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. आणि त्यामुळं फ्लक्स काय होईल बाळांनो? 0. What is the flux? 0. So हे लक्षात ठेवा, ज्यावेळी surface vector and the magnetic field lines are perpendicular to each other, at that time flux is 0. What I said? Magnetic flux is 0. It is clear to all of you? It is clear. Magnetic flux at that time is equals to what? 0. Now last condition. Theta is equals to 180 degree. Tell me fast. Theta is equals to 180 degree. What happened there? What is the? Tell me first the direction of the magnetic field lines and surface. काय डायरेक्शन असतील मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या? एक्झॅक्टली अपोजिट. व्हेरी गुड मोनिका, एक्झॅक्टली अपोजिट. व्हेरी गुड स्नेहल. त्या डायरेक्शन ज्या असतील ते काय असतील? एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. व्हेरी गुड.
पॅरलल असतील पण त्या काय असतील एक्झॅक्टली अपोजिट असतील बाळांनो. नुसतं पॅरलल म्हणायचं नाही. दीज आर दी एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. क्लिअर? अशा पद्धतीने त्या लाईन्स मिळतील आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, नाउ टेल मी दी व्हॅल्यू ऑफ फ्लक्स. What is cos 180? Cos 180 is minus. Okay, very good. So we are getting here minus BS. We are getting here minus magnetic field into surface vector. That is the flux value. So flux value we are getting negative. Okay, flux value is negative.